लाडकी बहीण कुठल्या पक्षाची नाही तर सरकारची योजना आहे। लाडकीचं श्रेय घेणाऱ्यांना अमित देशमुख यांनी सुनावलंय। एका ओवाळणीमध्ये किती वेळा ओवाळून घेणार आहे असा खोचक सवाल सुद्धा काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी विचारलाय। लाडकीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आमदार अमित देशमुखांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलंय। येतो का नाही महायुतीचा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा मतदान द्या नाहीतर योजना बंद होईल। तुम्ही घाबरण्यात काय? योजना कोणी बंद करू शकत नाही। योजना काही कुठल्या पक्षाची नाही, योजना सरकारची आहे। अरे लाडक्या बहिणीला अशोकराव माझी विनंती आहे, त्यांनी एकदा ओवाळणी टाकली, तुम्ही ओवाळलं नाही एकदा, एका ओवाळणीमध्ये कितीदा ओवाळून घेणार आहे ते देता येता नाके नऊ आलेले सरकारचे या खात्याचे काढा त्या खात्याचे। आता आपण संजय शिरसाट साहेबाच्या ऑफिस समोर उभे आहोत। त्यांच्या खात्याला तर निधीच उरलेला नाही आहे। त्यांच्या खात्यातले दर महिन्याला 400 कोटी 500 कोटी 600 कोटी निधीचं प्रोव्हिजन मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांनी अर्थमंत्र्याला सांगून आता पुढच्या महिन्यात बजेट होईल, पूर्णपणे 12 महिन्याचं लाडक्या बहीण योजनेचं निधीचं प्रोव्हिजन बजेटमध्ये झालं पाहिजे। ते जर झालं तरच खऱ्या अर्थानं ती योजना तुम्हाला अंमलबजावणी करायची आहे। नाही तर याचे त्याचे काढून एकेका खात्याचे काढून त्यातल्या त्यात सामाजिक न्यायासारखं खातं हे महत्त्वाचं आहे। सामाजिक न्याय खात्याचा निधी हलवता येत नाही, वळवता येत नाही, तरी तो काढला जातो। आणि मला असं वाटतं आताच्या घडीला हीच योजना चालवणं सरकारच्या दृष्टीनं अवघड आहे।